Hello friends, previous year, that is in 11th standard, we learnt about various accounting concepts. In that, one special concept we have learned, that is organization or concern and types of organization or concerns. मागच्याच वर्षी म्हणजे 11वीमध्ये आपण ह्या व्हेरियस कन्सेप्ट शिकलो, ज्याच्यामधली कन्सर्न किंवा ऑर्गनायझेशन ह्या कन्सेप्ट आपण शिकलो. As you know, there is two types of organization or concern, that is trading organization and non-trading organization. Trading, non-trading. First we see the difference between trading organization and non-trading organization. See here, organization or concerns. Right, left hand side trading organization, right hand side non-trading organization. First see left hand side, that is trading organization. Trading organization. What is trading organization? The organization or concerns which are engaged in trading activities, that is buying and selling of goods and services. Why? The main object of these concerns is to earn profit. Therefore it's also called as profit making organization. ट्रेडिंग ॲक्टिव्हिटीज करतात, म्हणजे बाईंग अँड सेलिंग गुड्स अँड सर्व्हिसेस केल्या जातात. का केल्या जातात? टू अर्न प्रॉफिट, आणि म्हणून त्यांना आपण काय म्हणतो? प्रॉफिट मेकिंग ऑर्गनायझेशन. अशा कोणकोणत्या आहेत? फॉर एक्झाम्पल सोल ट्रेडिंग कन्सर्न. लास्ट इयर 11thला आपण हे बघितलं आहे. एकल व्यापारी संघटना प्रॉफिटसाठी वर्क करतं. पार्टनरशिप वर्क इन 12th स्टँडर्ड वी आर स्टडीड. हे बघितलं आहे आपण. प्रॉफिट कमवण्यासाठी नेट प्रॉफिट नेट लॉस आपण शोधून काढलं होतं. Both of firms, companies, banks, all are these are trading organization because they are for to earn or to maximum profit. Okay. Trading organization prepare trial balance for accuracy. With the help of trial balance, they prepare final account, that is trading account, profit and loss account and balance sheet. Then they will get final result, that is net profit or net loss. ट्रेडिंग ॲक्टिव्हिटीज करत असताना त्यांचं मेन उद्देश असतो, मेन ऑब्जेक्ट असतो टू अर्न प्रॉफिट, आणि तेवढ्यासाठी ते काय करतात तर ट्रेडिंग अकाउंट तयार करून घेतात. ॲट लास्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट फायनल डेटला करतात आणि नेट प्रॉफिट अँड लॉस शोधून काढत असतात. तसंच ह्या बाजूला आपण जर बघितलं नॉन ट्रेडिंग ऑर्गनायझेशन, दे आर एंगेज नॉन ट्रेडिंग ॲक्टिव्हिटीज, म्हणजे बाईंग अँड सेलिंग गुड्स अँड सर्व्हिसेस टू अर्न प्रॉफिट नाही करत आहे. बट द मेन ऑब्जेक्ट इज नॉट टू अर्न प्रॉफिट बट गिव्ह सर्व्हिसेस टू द पब्लिकला सर्व्हिस देण्यासाठी ह्या नॉन ट्रेडिंग ऑर्गनायझेशन फॉर्म केलेले असतात. देअरफॉर दे ऑल्सो कॉल्ड ॲज नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन. अशा कोणकोणत्या असतात? फॉर एक्झाम्पल पब्लिक और गव्हर्मेंट हॉस्पिटल्स, पब्लिक स्कूल्स, कॉलेजेस, युनिव्हर्सिटीज, ट्रस्ट, चॅरिटेबल ट्रस्ट, रिलिजियस कन्सर्न्स एट्सेट्रा. ह्या सामाजिक काम करणाऱ्या आपल्या पब्लिकला, सोसायटीला सर्व्हिस देण्यासाठी या फॉर्म केलेल्या ऑर्गनायझेशन असतात किंवा कन्सर्न्स असतात, म्हणून त्याला आपण काय म्हणतो? नॉन ट्रेडिंग कन्सर्न. आणि अर्थातच या ठिकाणी जर आपण बघितलं, जसं ट्रेडिंग कन्सर्नमध्ये अकाउंटिंगला ते ट्रायल बॅलन्स करत होते, इथे ट्रायल बॅलन्स केल्या जात नाही. डज नॉट प्रिपेअर ट्रायल बॅलन्स, दे प्रिपेअर रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट. डे टू डे ट्रान्झॅक्शन जी काय असतात ह्या कन्सर्नची किंवा ह्या ऑर्गनायझेशनची, ती कुठे रेकॉर्ड करायची? रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट. आणि विथ द हेल्प ऑफ रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट्स दे प्रिपेअर फायनल अकाउंट. दॅट इज फर्स्ट नील म्हणालो मी, कम्पेअर विथ ट्रेडिंग कन्सर्न. इथे बनवतो आपण फर्स्ट ट्रेडिंग अकाउंट, पण ह्याला आपण काय म्हटलेलं आहे? नॉन ट्रेडिंग ॲक्टिव्हिटीज करणारी नॉन ट्रेडिंग ऑर्गनायझेशन, म्हणजे ट्रेड करत नाही, व्यापार न करणारी संस्था आहे, सामाजिक संस्था आहे, आणि म्हणून ट्रेडिंग अकाउंट आपण या ठिकाणी तयार करणार नाही आहोत. ठीक आहे. इथे दुसरं काय? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट या ठिकाणी अर्थातच केलं जात नाही, पण त्याच्यासारखंच इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट तयार केलं जातं आणि बॅलन्स शीट. ह्या माध्यमातून त्यांना फायनल रिझल्ट काय मिळतात? सरप्लस आणि डेफिसिट.
किती शिल्लक आहेत, किती कमी पडलेत ह्याचा शोध ह्या ठिकाणी घेता येतो. म्हणून जर आपण कम्पेअर केलं तर ट्रेडिंग ॲक्टिव्हिटीज करणारी ट्रेडिंग ऑर्गनायझेशन आणि नॉन ट्रेडिंग ॲक्टिव्हिटीज करणारी नॉन ट्रेडिंग ऑर्गनायझेशन. टू अर्न प्रॉफिट असतं, गिव्ह सर्व्हिस टू पब्लिकसाठी असतं. प्रॉफिट मेकिंग ऑर्गनायझेशन म्हणतो आपण याला, किंवा नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन आपण ह्याला म्हणतो. एक्झाम्पल्स आहेत या ठिकाणी. हे ट्रायल बॅलन्स तयार करतात, हे ट्रायल बॅलन्स तयार करत नाही तर काय बनवतात, रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट बनवतात. याच्या माध्यमातून काय होतं, ट्रेडिंग अकाउंट बनवलं जातं, इथे बनवलं जात नाही. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवलं जातं, इथे तसंच बनवतो, पण हे नॉट फॉर प्रॉफिट आहे. प्रॉफिट कमवण्याचा हेतू नसल्यामुळे ह्याला फक्त आपण काय म्हणालो, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट, सेम ॲज टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. म्हणून आपण म्हणताना काय, नॉन प्रॉफिट कन्सर्न आहे. देअरफॉर इन्स्टेड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट वी प्रिपेअर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट, जमा खर्च अकाउंट हे लिहितो आपण. फक्त नाव बदललं, अदरवाईज त्याच्यामध्ये असणारे हेड्स जे आहेत इन्कम्स अँड एक्सपेंडिचर सेम राहणार आहेत. आणि याच्यामधनं इथे काय मिळायचं यांना, नेट प्रॉफिट ऑर लॉस. इथे काय मिळणार आपल्याला, आपल्याकडे आलेले पैसे, रिसिप्ट, किती रुपये आले, किती स्पेंड केले, त्याच्यामधनं किती शिल्लक राहिले. शिल्लक राहिले म्हणजे सरप्लस, किंवा रिव्हर्स वाईस वर्सा डेफिसिट, कमी पडले पैसे आपल्याला. ठीक आहे, तर या ठिकाणी करायला लागतं. तर अशा दोन बाजू आहेत. आतापर्यंत आपण शिकलो आहे ते ट्रेडिंग कन्सर्न संदर्भात होतं. आता आपण शिकणार आहोत नॉन ट्रेडिंग ऑर्गनायझेशन, दॅट इज चॅप्टर नंबर 2, अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्स. नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्स, व्हॉट इज द मीनिंग ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न? द कन्सर्न, those concerns which are formed not to earn profit but to give service to the public or society or its members. ह्या कन्सर्न्स ह्या प्रॉफिट कमवण्याच्या हेतूने स्थापित झालेले नसतात, तर त्या फॉर्म काय केल्या जातात, टू गिव्ह सर्व्हिस टू द सोसायटी, सोसायटीला हे करण्यासाठी हे केलं जातं. असं आपलं हे अर्थातच असणार आहे. मोस्टली दे डील्स विथ पब्लिक मनी, म्हणजेच ह्या ज्या कन्सर्न्स आहेत त्या अर्थातच मोस्टली डील्स विथ द पब्लिक मनी, लोकांचा पैसा कलेक्ट करतात, सच ॲज सबस्क्रिप्शन, डोनेशन, ग्रँट्स एटसेट्रा फ्रॉम पब्लिक टू गिव्ह सर्व्हिसेस. या ठिकाणी आपण जर म्हणालो की नॉन फॉर प्रॉफिट कन्सर्न ह्या काय करतात, पब्लिकसाठी सर्व्हिस देतात, म्हणून त्यांच्याकडनं काही मिनिमम फीज गोळा केली जाते. सबस्क्रिप्शन म्हणजे वर्गणी असेल, ग्रँट्स असतात, डोनेशन्स असतात, असा पैसा कलेक्ट केला जातो आणि त्याच्या माध्यमातून काय केलं जातं, सर्व्हिस दिली जाते. सो त्या पैशाचा विनियोग कुठे व कसा केला जातो हे लोकांना किंवा सोसायटीला सांगणं गरजेचं असतं. These concerns are answerable to the society for money collections and spends. आन्सरेबल आहे, ते उत्तरदायित्व आहे. आपण ह्या सोसायटीला सांगायला पाहिजे, तुमचे पैसे गोळा केले, त्यामधनं आम्ही सर्व्हिस देतो, मग ते कुठे कलेक्शन किती झालं आणि किती स्पेंड केलं हे आपल्याला सांगायला पाहिजे. ऑल्सो टू कंट्रोल ओव्हर मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स, टू नो सोर्स ऑफ इन्कम्स अँड हेड्स ऑफ एक्सपेंडिचर, to know surplus or deficit for the year, to know net worth of the concern, to avoid malpractices, misappropriations of cash and assets. अशी कित्येक रिझन्स आहेत. या कारणांमुळे नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नना बुक्स ऑफ अकाउंट्स मेंटेन करायला लागतात. जसं ट्रेडिंग कन्सर्न या ठिकाणी मेंटेन करतं त्याप्रमाणे अर्थातच ह्या कन्सर्नला काय करायला लागतं, अकाउंट मेंटेन करायला लागणार आहेत. मग हे कसं मेंटेन करतात, जसं मगाशीच म्हटलं की डे टू डे ट्रान्झॅक्शन्स कुठे रेकॉर्ड करायची, ह्याने कुठे रेकॉर्ड करायची. जसं ट्रेडिंग कन्सर्नमध्ये काय व्हायचं, जर्नल बुक मेंटेन करा, लेजर पोस्टिंग करा, सबसिडी बुक तयार करा, त्याच्यामध्ये त्या बॅलन्समधच्या आधारावर ट्रायल बॅलन्स तयार करा आणि मग फायनल अकाउंट तयार केलं जातं. मग नॉन प्रॉफिट कन्सर्न कुठे रेकॉर्ड करतं, तर डे टू डे ट्रान्झॅक्शन्स जे काय त्यांची असणार आहेत ती अर्थात रेकॉर्ड केले जातात कोणत्या अकाउंटला, रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट. कुठे रेकॉर्ड केले जातात, रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट, दॅट इज कॅश अकाउंट, कॅश बुक. द अकाउंट विच इज प्रिपेअर टू रेकॉर्ड कॅश रिसिप्ट्स अँड कॅश पेमेंट्स, नॉट क्रेडिट ट्रान्झॅक्शन्स. म्हणजे या कॅश बुकमध्ये सगळी कॅश रिसिप्ट कोणकोणत्या माध्यमातून कॅश आली आणि कुठे कुठे आपण ती खर्च केली याचं रेकॉर्ड मेंटेन आपण ह्या रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट्सला करतो, म्हणजेच कॅश बुकला आपण मेंटेन करतो. कॅश बुकचा हा कॅश आणि बँकचा कॉलम आपण या ठिकाणी दाखवतो.
आणि त्याच्या आधारावर आपल्याला बनवायचं आहे ह्या नॉन प्रॉफिट कन्सर्नचं फायनल अकाउंट. ठीक आहे. तर हे झालं आपलं अर्थातच रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट. कसं असतं आपण 11th शिकलो आहे हाऊ टू प्रिपेअर सिम्पल कॉलम कॅशबुक, डबल कॉलम कॅशबुक, ट्रिपल कॉलम कॅशबुक और कॉलम विथ कॅश और बँक एट्सेट्रा. रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट, पेटी कॅशबुक, तर ते ऑलरेडी आपण शिकलेलो आहोत. तर ह्या प्रकारे आपण शिकलो आहे. ते डेबिट कॉलम रिसिप्ट, क्रेडिट कॉलम पेमेंट्स, रिसिप्ट कोणकोणते असतात, रेव्हेन्यू रिसिप्ट्स, कॅपिटल रिसिप्ट, जो काय पैसा येतो तो रेव्हेन्यू आणि कॅपिटल. बघूया आपण पुढे नेमकं काय त्याला म्हणतो आपण. ते पेमेंट्सला काय तसंच रेव्हेन्यू पेमेंट्स अँड कॅपिटल पेमेंट्स. पैसा जमा झाला, कम्स इन, कॅश कम्स इन, डेबिट साईड, कॅश गोज आउट, क्रेडिट साईड, देअरफॉर इट इज अ रिअल अकाउंट. हे कोणतं अकाउंट आहे, रिअल अकाउंट आहे, कॅश रेकॉर्ड केल्यामुळे. डेबिट व्हॉट कम्स इन रिसिप्ट्स, क्रेडिट व्हॉट गोज आउट, कॅश गोज आउट होते म्हणून पेमेंट साईड. ठीक आहे. रिसिप्ट मगाशी म्हटल्याप्रमाणे रेव्हेन्यू आणि कॅपिटल फॉर्ममध्ये या ठिकाणी रिसिप्ट असतात. डिफरन्स बिटवीन बघूया आपण त्याच्यामध्ये काय. व्हॉट इज रेव्हेन्यू रिसिप्ट, रिकरिंग इन नेचर, म्हणजेच काय तर रेग्युलर फ्लो ऑफ इन्कम असतो या ठिकाणी. म्हणजे वर्षानुवर्षे किंवा प्रत्येक वर्षाला शॉर्ट पिरियडसाठी अर्थात त्याचं बेनिफिट आपण काय करतो घेत असतो. म्हणून रिकरिंग इन नेचर असतं आणि ह्यांचा रेग्युलर फ्लो चालू असतो. त्याला आपण म्हणणार रेव्हेन्यू रिसिप्ट्स. फॉर एक्झाम्पल सबस्क्रिप्शन म्हणजे वर्गणी, आपण मंथली गोळा करतो, रेग्युलर फ्लो असतो वर्षभराचा. इंटरेस्ट मंथली मिळतो आपल्याला, रेंट मंथली घेतो आपण, म्हणजे हा रेग्युलर फ्लो चालू असतो. देअरफॉर रिकरिंग नेचर आहेत आणि म्हणून त्याला आपण म्हणणार रेव्हेन्यू रिसिप्ट. आणि हे अर्थ दाखवायचं कुठं, अर्थातच आपण जे अकाउंट तयार करत आहोत इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट, त्याच्या क्रेडिट साईडला, दॅट इज इन्कम साईड. म्हणजे हा आपला इन्कम झाला म्हणून रेव्हेन्यू रिसिप्ट आपण इन्कमला दाखवणार आहोत. अदर साईड कॅपिटल रिसिप्ट्स, नॉन रिकरिंग नेचर, म्हणजे नॉट अ पार्ट ऑफ रेग्युलर फ्लो ऑफ इन्कम. रेग्युलर फ्लो नसतो, स्पेसिफिक फंड येतो लॉंग पिरियडसाठी ऑर वन्स इन द लाईफ ऑफ दॅट कन्सर्न. एकदाच घेतलं जातं, एकदाच दिलं जातं, त्याला म्हणणार आपण कॅपिटल रिसिप्ट. स्पेसिफिक फंड्स असेल, दॅट इज डोनेशन फॉर बिल्डिंग, बिल्डिंगसाठी डोनेशन आलं, बिल्डिंग बांधून झाली की पुन्हा तो फंड येत नाही, फिक्स झाला तो, लाँग टर्मसाठी झालं. लाईफ मेंबरशिप फीज एकदाच भरायची असते, आजीवन सभासत्वासाठी जी फी भरतो ते आपण ती एकदाच भरायची असते. सबस्क्रिप्शन रेग्युलर फ्लो आहे. लाईफ मेंबरशिप ओन्ली वन्स इन द लाईफ टाईम ऑफ द कन्सर्नच्या लाईफ टाईममध्ये एकदाच मेंबरकडनं घेतली जाते म्हणून लाईफ मेंबरशिप फी. स्पेशल डोनेशन, दॅट इज डोनेशन फॉर बिल्डिंग, डोनेशन फॉर बुक्स, डोनेशन फॉर एनी अदर स्पेसिफिक वर्स. स्पेशल फंड झाला, एकदा स्पेसिफिक कामासाठी येतो, लाँग पिरियडसाठी असतो म्हणून त्याला आपण काय म्हणणार कॅपिटल रिसिप्ट्स. and therefore capital that is balance sheet therefore shows in the liability side of the balance sheet. म्हणजे या ठिकाणी आपण रिसिप्ट साईडचा विचार केला. रिसिप्ट साईडला दोन आहेत, रेव्हेन्यू रिसिप्ट आणि कॅपिटल रिसिप्ट. रेव्हेन्यू रिसिप्ट कुठे दाखवायच्या, इन्कम एक्सपेंडिचर अकाउंटच्या क्रेडिट साईडला, आणि कॅपिटल रिसिप्ट्स ह्या लॉंग टर्मसाठी असतात म्हणून त्या कुठे जातील बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. सेम ॲज टू पेमेंट, पेमेंट साईड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर, कॅपिटल एक्सपेंडिचर. पेमेंट आहे म्हणजे खर्च आहे आपला, रेव्हेन्यू रिकरिंग इन नेचर. बेनिफिट्स ऑफ दिस एक्सपेन्सेस इज फॉर शॉर्ट पिरियड. ह्याचं बेनिफिट असतं हे शॉर्ट पिरियडसाठी असतं, दॅट इज करंट इयर. एका वर्षापुरतं बेनिफिट ह्याचं आपल्याला मिळत असतं आणि त्याच्यावर केलेला खर्च म्हणजे कोणता रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. फॉर एक्झाम्पल सॅलरीज, टॅक्सेस, प्रिंटिंग स्टेशनरी, इन्कम, पोस्टेज एट्सेट्रा. हे असे आपण जे खर्च करतो हे त्या करंट इयरपुरतं असतं, त्या 1 इयरसाठी असतं आणि म्हणून याला आपण शॉर्ट पिरियडसाठी केलेला खर्च रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. ठीक आहे. आणि म्हणून तो दाखवायचा कोणत्या साईडला, शोज इन द एक्सपेंडिचर साईड, दॅट इज डेबिट साईड ऑफ इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. जसं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिटला आपण दाखवतो खर्च, तसं या ठिकाणी आपल्याला दाखवायचं आहे डेबिट साईडला. पेमेंट कॅपिटल एक्सपेंडिचर बघूया आपण. नॉन रिकरिंग नेचर, दॅट इज फिक्स. बेनिफिट ऑफ दीज एक्सपेन्सेस इज फॉर लाँग पिरियड. जास्त कालावधीसाठी आपल्याचं बेनिफिट असतं. आपण ह्याच्यावर केलेला खर्च हा पुन्हा पुन्हा वापरत असतो ती वस्तू. फॉर एक्झाम्पल परचेस ऑफ लँड, जमीन एकदाच खरेदी करतो, प्रत्येक इयरला वापरतो, नॉट ओन्ली फॉर करंट इयर, करंट इयरसाठी नाही, नेक्स्ट इयर.
नेक्स्ट इयर, असं प्रत्येक वर्षी आपण जोपर्यंत आपलं कन्सर्न चालते तोपर्यंत आपण त्याचं बेनिफिट घेत असतो. फर्निचर जोपर्यंत डिस्पोज होत नाही तोपर्यंत आपण पुन्हा पुन्हा वापर करतो. मशिनरी, अशा प्रकारचे फिक्स ॲसेट असतात हे, किंवा अशा प्रकारचे ॲसेटवरचा खर्च हा कोणता असतो? कॅपिटल एक्सपेंडिचर. रेव्हेन्यू एक्सपेंडिचर किरकोळ खर्च जो आपण करतो, सॅलरीज, टॅक्सेसवरचा, प्रिंटिंग स्टेशनरीवरचा खर्च करतो आपण, तो रेव्हेन्यूमध्ये येतो. आणि जो लॉंग टर्मसाठी असतो, ज्याचा वापर पुन्हा पुन्हा केला जातो, अशा ॲसेटवर होणारा खर्च, परचेस ऑफ लँड, फर्निचर, मशिनरी, लूज टूल्स एक्सेट्रा, ह्यांच्यावर केलेला खर्च ह्यांना म्हणून आपण कॅपिटल एक्सपेंडिचर. आणि हे दाखवायचं असतं कुठे? ॲसेट साईडला. ठीक आहे. तर पेमेंट साईड आपल्या ठिकाणी पूर्ण होते. काय म्हणालो बघा या ठिकाणी आपण? पेमेंट साईड, रेव्हेन्यू पेमेंट्स, कॅपिटल पेमेंट्स, रेव्हेन्यू पेमेंट्स, एक्सपेंडिचर डेबिट साईड, कॅपिटल पेमेंट्स ॲसेट साईड, डेबिट साईड. ही आपली डेबिट आहे, दिसताना क्रेडिट दिसते, पण पोस्टिंग कुठे करायचे? डेबिट साईडला. आणि हे दिसते आहे डेबिट साईडला, पण पोस्ट करणार आपण क्रेडिट साईडला, दॅट इज इन्कम साईड अँड लायबिलिटीज. तर अशा प्रकारे हे रिसिप्ट पेमेंट अकाउंट या ठिकाणी असतं. कॅश आली आणि कॅश गेली की आपण या ठिकाणी ते मेंटेन करत असतो. आपल्या बुकमध्ये ते अकाउंट तुम्हाला बनवून दिलेलं आहे, त्या प्रकारचं ते आपण बघू शकतो. रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट हा स्पेसिमेन आहे त्याचा. हे तुम्हाला बनवायचं नाही, प्रिपेअर करायचं नाही आहे, पण जे काय पैसे येतात, रिसिप्ट्स असतात सगळ्या प्रकारचे पैसे, मग ते करंट इयर, नेक्स्ट इयर, प्रिवियस इयर असू शकतं. जे पैसे आपल्याकडे येतात, जी कॅश कम्स इन झाली की आपण ह्या ठिकाणी लिहायची असते. तर कोणत्याही माध्यमातून असू दे, कोणताही तो हेड असू देत. जसं सबस्क्रिप्शन म्हणजे वर्गणी गोळा केली, आता वर्गणी कोणत्या इयरची तो विचार नाही केला. 31 मार्च जो काय असेल आपला लास्ट डेट, तिथपर्यंत आलेली वर्गणी, मग ती प्रिवियस इयरची असेल, करंट इयरची असेल, नेक्स्ट इयरची असेल, कॅश कम्स इन झाली रिसिप्ट साईड. ह्या व्हेरियस हेड्स आहेत. यू कॅन सी दिस अँड रीड दिस केअरफुली. ह्या ज्या रिसिप्ट्स आहेत त्या कोणकोणत्या असणार आहेत? अर्थातच मगाशी म्हटल्याप्रमाणे रेव्हेन्यू रिसिप्ट्स अँड कॅपिटल रिसिप्ट्स. ह्या आपल्याला पोस्ट करायच्या आहेत कोणत्या बाजूला? इन्कम स्टेट अकाउंटच्या इन्कम साईडला आणि लायबिलिटी साईडला. म्हणजे इथले येणारे आयटम्स जे असतात कुठे जाणार? ते अर्थातच इन्कम साईड अँड लायबिलिटी साईड. अपोजिट एक्सपेंडिचर साईड अँड ॲसेट साईड. ह्या ठिकाणी प्रिंटिंग मिस्टेक आहे बघा, पेमेंट्स पाहिजे. देअर नीड टू पेमेंट, पेमेंट आहे पेमेंट साईड. रिसिप्ट साईड, पेमेंट साईड. ठीक आहे, प्रिंटिंग मिस्टेक आहे. या ठिकाणी आपण जो केलेला खर्च, आपल्याकडनं जी कॅश गोज आउट झाली त्याचा सगळा या ठिकाणी आपण रेकॉर्ड करत असतो. कुठे आपण खर्च केला? सॅलरीवर खर्च केला, मग तो करंट इयरचा असेल, प्रिवियस इयरचा असेल, नेक्स्ट इयरचा असेल, केलेला सगळा खर्च या ठिकाणी आपण दाखवणार. रेव्हेन्यू रिसिप्ट्स लाईक सॅलरीज, रेंट, प्रिंटिंग, जनरल एक्सपेन्स एटसेट्रा. परचेस ऑफ स्पोर्ट्स मटेरियल एटसेट्रा. परचेस ऑफ फिक्स ॲसेट, फिक्स ॲसेट त्या ठिकाणी असू शकतं आपलं परचेस ऑफ फिक्स ॲसेट. ठीक आहे, या ठिकाणी अवेलेबल आहे परचेस ऑफ फिक्स ॲसेट. तळात आहे परचेस ऑफ फिक्स ॲसेट, या ठिकाणी आपण बघू शकतो. तर अशा प्रकारे हे परचेस ऑफ फिक्स ॲसेट्स वगैरे कॅपिटल एक्सपेंडिचर झाले. तर या बाजूला असणारे आयटम्स आपण पोस्ट करणार इन्कम अँड लायबिलिटीज. या साईडचे असणारे कंटेंटचे आपण पोस्ट करणार आहोत एक्सपेंडिचर अँड ॲसेट. म्हणजेच तुम्हाला काय बनवायचं आहे आपल्याला? आपण मगाशी म्हटल्याप्रमाणे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आपण प्रिपेअर करणार आहोत. ते सुद्धा दिलं आहे, त्याचा प्रोफार्मा आपल्याकडे बघा. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट स्पेसिमेन दिला आहे, हे आपल्याला प्रिपेअर करायचं आहे. कोणाच्या आधारावर? रिसिप्ट पेमेंट अकाउंटच्या आधारावर तुम्हाला प्रिपेअर करायचं आहे. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडेड जे काय असेल ते, आणि बॅलन्स शीट तुम्हाला प्रिपेअर करायचे आहे. एक्सपेंडिचर करंट इयरचे ॲक्च्युअल एक्सपेंडिचर जे काय असेल ते आपण या ठिकाणी घेणार आहोत. कोणते एक्सपेंडिचर असणार आहेत? अर्थातच रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. इथे कोण असणार? कोणते असणार? रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. आणि ही इन्कम साईड, पैसे आलेले ह्या ठिकाणी रेव्हेन्यू इन्कम, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर, रेव्हेन्यू इन्कम. डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. देअरफॉर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट इज अ नॉमिनल अकाउंट. हे कोणतं अकाउंट आहे तुमचं? नॉमिनल अकाउंट असणार आहे. ठीक आहे. आता अर्थातच हे अकाउंट तयार करताना जसं हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे तसंच अकाउंट आहे, फक्त त्याला आपण काय म्हणालो? इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. अदरवाईज कंटेंट सेम आहे त्याच्यामधले. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या तळात आपल्याला काय मिळायचं? अर्थातच काय मिळायचं? प्रॉफिट, नेट प्रॉफिट ऑर
लॉस. आता तुम्हाला काय मिळणार या ठिकाणी, काय मिळणार तर अर्थातच सरप्लस. इथे आता काय म्हणणार आपण, सरप्लस. तळात दिसतंय बघा सरप्लस, सरप्लस या ठिकाणी आपल्याला दिसतोय. टू सरप्लस याचा अर्थ शिल्लक रक्कम किती आहे ती, आणि ह्या बाजूला डेफिसिट. सरप्लसला काय म्हणतात, एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर, म्हणजे तुमचा इन्कम हा तुमच्या एक्सपेंडिचरपेक्षा अर्थातच जास्त आहे, म्हणजे पैसे शिल्लक राहिले. आणि इथे डेफिसिट याचा अर्थ काय, तूट आहे, कमी पडले. एक्सेस ऑफ एक्सपेंडिचर ओव्हर इन्कम, म्हणजे तुमचा खर्च जास्त आणि इन्कम कमी, आणि त्याच्यामुळे तुम्हाला डेफिसिट म्हणजे तूट, उणीव भासते. म्हणून तिकडे काय सापडायचं आपल्याला, नेट प्रॉफिट. नेट प्रॉफिटला काय म्हणायचं आता, टू सरप्लस. इथे काय असेल, नेट लॉस, त्याला आता काय म्हणणार आपण, बाय डेफिसिट. आणि जसं आपण तिकडे करायचं त्याप्रमाणे तिकडे करणार. नेट प्रॉफिट आपण ॲड करायचो कॅपिटल अकाउंटला, इथे सुद्धा सरप्लस ॲड करा कॅपिटल अकाउंटला, बॅलन्स शीटला. आणि डेफिसिट असेल तर काय करतो आपण, नेट लॉससारखं लेस करून टाकायचं. ठीक आहे, आणि बनवायचं आपल्या अर्थातच बॅलन्स शीट. तो प्रोफॉर्मासुद्धा आपल्याकडे दिलेला आहे, बॅलन्स शीट सेम. डिफरन्स काय बघा याच्यामध्ये, बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च, इथे कॅपिटल न म्हणता कॅपिटल फंड म्हटलं आहे, कारण ह्या कन्सर्न फंड गोळा करतात, पैसे इन्व्हेस्ट नाही करत. ट्रेडिंग कन्सर्न पैसे इन्व्हेस्ट करतात, पार्टनर्स लोक पैसे कॉन्ट्रीब्यूट करतात आणि ते बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट करतात, हा त्यांचा कॅपिटलचा बॅलन्स असतो. पण इथे मात्र काय करतो आपण, ह्या कन्सर्न्स, ह्या सामाजिक संस्था ह्या लोकांकडनं फंड्स गोळा करतो, म्हणून ह्याला काय म्हणणार आपण, कॅपिटल फंडचा ओपनिंग बॅलन्स. त्याच्यामध्ये आपण हे अर्थात सरप्लस ॲड करणार, डेफिसिट लेस करणार. अदरवाईज बाकी सगळ्या लायबिलिटीज आहेत या ठिकाणी, सगळ्या प्रकारचे फंड्स लोकांकडनं गोळा केलेले, म्हणजे लोकांची कर्ज एक प्रकारे म्हणूया आपण. कॅपिटल फंड हा ओन फंड झाला, आणि अर्थातच हे लोन फंड आपण इतरांकडनं घेतलेले पैसे जे आहेत ते या ठिकाणी आपण दाखवतो, ज्या शिकलो आहे आपण मागच्या अकाउंटला. आणि हे सगळ्या प्रकारचे ॲसेट्स आहेत, आपल्या फर्मच्या मालकीचे असणारे सगळे ॲसेट्स हे तुम्हाला प्रिपेअर करायचं असणार आहे. तर फायनल अकाउंट तयार करता यांचं तुम्हाला काय बनवायचं आहे, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट. हे तुम्ही एकदा वाचून घ्यायचं आहे. आपण प्रॅक्टिकल प्रॉब्लेम जेव्हा सॉल्व करू तेव्हा तुम्हाला अजून हे कळणार आहे. सध्या आपण ह्या नॉन फॉर प्रॉफिट कन्सर्न, सेकंड टॉपिक फॉर 12th स्टँडर्ड, अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न काय असतं त्याचा इंट्रोडक्शनचा पार्ट ह्या ठिकाणी आपण घेतलेला आहे. प्रॅक्टिकल वर्क आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेणार आहोत. आता सध्या थांबूया. थँक्यू.